मेळ्याच्या याच्यामध्ये संगमनेरचा समावेश मला असं वाटतं की होणं गरजेचं, त्या ठिकाणी देखील सोयी सुविधा उपलब्ध करून देणं मला असं वाटतं गरजेचं आहे. 350 कोटी रुपयाचा प्रस्ताव, त्यावर देखील असे जे प्रस्ताव प्रलंबित आहेत, सभापती महोदय, याच गोदावरी नदीचं उपनदी असलेली आमची प्रवरा नदी आहे, त्या प्रवरा नदीवर देखील हजारो लाखो भाविक कुंभमेळ्याच्या वेळेस येतात आणि स्नान घेतात, असा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे. या प्रवरा नदीच्या संगमनेर मधल्या नदी सुधार प्रकल्पासाठी 350 कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही नगर विकास विभागाकडे अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यावर देखील असे जे प्रस्ताव प्रलंबित आहेत, फक्त कुंभमेळ्याचे संबंधित तिथंच जर हे प्राधिकरण काम नाशिक पुरतं करणार असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी या आजूबाजूच्या भागावर देखील अन्याय त्या निमित्ताने होईल. म्हणून या आजूबाजूच्या भागातले जे प्रलंबित पायाभूत सुविधांचे जे प्रकल्प आहेत त्याला देखील चालना या कुंभमेळ्याच्या माध्यमातून दिली पाहिजे. एक उदाहरण सांगायचं म्हणजे म्हैसूर आणि दक्षिण भारतातून जे येणारे जे साधू संत आहेत ते आमच्या संगमनेर मार्गे येतात आणि ते तिथे 15-20 दिवस महिनाभर ते त्या ठिकाणी नदी पात्रामध्ये राहतात आणि त्या ठिकाणी ते येतात, राहतात, पूजा अर्चा करतात. मला असं वाटतं की या अशा ज्या ज्या छोट्या छोट्या घटना आहेत या कुंभमेळ्याच्या संबंधित नाशिकच्या परिसरामधल्या त्या सगळ्या जिल्ह्यांच्या घटनांची कुठेतरी नोंद आहेच. त्या नोंदीनुसार त्या ठिकाणी देखील सोयी सुविधा उपलब्ध करून देणं मला असं वाटतं गरजेचं आहे. आमच्याकडे संगमनेरला म्हैसूरच्या राजाची त्या ठिकाणी एक पालखी येते आणि ते तिथे थांबतात. अनेक वेळा आम्हाला त्यांची व्यवस्था करता येत नाही कारण आमच्याकडे त्याचं नियोजन नसतं. मेळ्याच्या याच्यामध्ये संगमनेरचा समावेश मला असं वाटतं की होणं गरजेचं आहे.